श्री स्वामी समर्थ. चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका, नाहीतर आपल्याला दोष लागतात. घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती होत नाही. त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. तसेच नमस्कार करताना असाच करा, आयुष्याची सोनं होईल. त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा, कारण मोठ्या व्यक्तीच्या दोन्ही पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते. असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादी प्राप्त होतं, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होतं. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. चालताना कोणत्या गोष्टी ओलांडून आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. कौरव सेना अत्यंत दुःखी होते. त्याच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक एक दिवस चिंतेचा ओघत होता. काय करावे काही सुचत नव्हते. अर्जुन, युधिष्ठ यासारख्या वीर योद्ध्यांपुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेने सतत हानी होत होती. त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामहा घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवाचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवाच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्माच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवाची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहाच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहाला प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत, असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्ण भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले. हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह, भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नीने जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळच आली नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य, वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्याचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे
की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कार प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे, नमस्कार आदर शिकवतो, नमस्कारामुळे मनात सुविचार येतात, नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो, नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो, नमस्कारात शीतलता आहे, नमस्कार आपली संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. वैज्ञानिक कारण, पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात, त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यासाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. कोणाच्या पाया पडू नये. 1. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही, कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते, कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नसते. म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये. पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये. 2. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या 3. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये. मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते. 4. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तींच्या पायांनाही स्पर्श करू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्या पाया पडतो. 5. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. 6. साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूच्या पाया पडतात. 7. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. 8. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे श्रीकृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाची हत्या म्हणजेच वध केला होता. 9. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. 10. प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका, अपमान होतो. कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो. 2. वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो. 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो. 6. संत गुरु ब्राह्मणाच्या पाया पडल्याने गुरुग्रह मजबूत होतो. 7. वहिनीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. 8. सासऱ्याच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होत जातात. राहू ग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणत राहतो.
त्यामुळे राहुग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. कोणाला ओलांडू नये. 1. कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये. तसेच अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये. कधीही पाय लागू नये. अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते. यामुळे अग्निदेवाचा अपमान होतो. 2. ज्या खुंट्याला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्या दोरीला ओलांडू नये. 3. केस, भस्म, गंध, पवित्र वस्तूंना ओलांडू नये. 4. कापलेली नखं कधीही ओलांडू नये. 5. कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये. अंड्याचे कवच ओलांडले तर अतिशय अशुभ असते. 6. कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये. हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतात. या 4 लोकांचे आपल्या घरी आगमन होणं शुभ असते. 1. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तिचे 4 दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते. नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे तिचा कधीही नंदेचा घरामध्ये अपमान करू नये. 4 दिवस ती राहील तेवढा तिला प्रेमाने वागवावे आणि तिचे शुभ आशीर्वाद घ्यावे. यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होते. म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये. आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही. घर सदैव भरलेले राहते. 2. जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ मानले जाते. म्हणून जावई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्यासाठी घरासाठी अत्यंत शुभ असते. मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये. 3. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते. 4. तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील त्यांची शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असते. शेवटचे व महत्त्वाचे, आई वडील व गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आईवडिलांची मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे. आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांनो, आईवडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. शेवटी एवढेच म्हणेन, आईची माया पित्याची छाया सोबत मिळेल. संस्कार 7 जन्मही अपुरे फेडण्यास अपुरे तुमचे उपकार. हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.